नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटची जर प्राइस ॲक्शन आपण जर बघितली तर मार्केटची प्राइस ॲक्शन आपल्याला लोअर लो लोअर लो लोअर लो तयार होताना दिसत आहे. बेसिकली मार्केटचं जर स्ट्रक्चर बघितलं लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन, तर कुठे ना कुठे प्राइस ॲक्शन आहे ती आपल्याला नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळत आहे. ओके, मग इम्पॉर्टंट सपोर्ट काय असायला पाहिजे, इम्पॉर्टंट रेजिस्टन्स काय क्रिएट झाले, ते कन्सोलेशन झोन कुठला बनतोय, याचा आपल्याला डिटेल ॲनालिसिस सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी करायचं आहे. शनिवार रविवार म्हणजे उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे. 2 दिवस मार्केट बंद असतं नेहमीप्रमाणे. त्या 2 दिवसामध्ये तुमची जी कामं आहेत ती करतच राहावा, हरकत नाही आहे. परंतु मार्केटचं नॉलेज घ्यायचा देखील प्रयत्न करत जावा, मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत जावा, मार्केटचं एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करत जावा. कारण की जर मार्केटचं एज्युकेशन असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये काहीतरी समजेल. अन्यथा जर हवेत गोळ्या मारायच्या असेल तर हवेत गोळ्या मारणारे खूप आहेत, मारत बसा, परंतु त्यातनं कुठलाही शिकणं किंवा जर तुम्ही दुसऱ्यांच्या कॉल आणि टिप्सवरती काम करत असाल तर त्यातनं काही साध्य होणार नाही आहे. तुम्हाला थोडं पण मार्केटचं नॉलेज मिळणार नाही आहे. त्यामुळे मार्केटचं नॉलेज जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला मार्केट शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी प्रत्येक ॲनालिसिसमध्ये सांगत असतो की तुम्ही कोणालाही फॉलो करत असाल, मला करत असाल किंवा आणखी कोणाला करत असाल, आणखी खूप जणांना ऐका, काही हरकत नाही. परंतु तुम्हाला समजतंय कोणाचं, जी व्यक्ती शिकवतोय, जी व्यक्ती सांगतोय, मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असो किंवा तुमचं कुणी मित्र असो, मैत्रीण असो, ते जर मार्केटमध्ये काम करत आहेत आणि ते तुम्हाला शिकवत आहे, काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात, तुम्हाला कोणाचं समजतंय त्याच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करा. असं नाही की तुम्ही मला फॉलो करताय किंवा माझे व्हिडिओ बघताय किंवा माझा ॲनालिसिस बघताय तर मलाच केलं पाहिजे असं काही नाही. हां, परंतु तो तुम्हाला समजत असेल व्यवस्थित तर वाय नॉट. परंतु शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं की खूप सारे लोक नवीन नवीन मार्केटमध्ये येतात, खूप साऱ्या लोकांना काही कन्सेप्ट आहे हे माहीत नसतं आणि ते पहिल्यांदाच उडी मारतात आणि त्या पहिल्या उडीमध्येच तळ गाठतात. ओके, तर जे लोकांना छोटा एक्सपिरियन्स आलेला आहे किंवा जे लोक अगोदरपासून मार्केटमध्ये आहे, 2-3 वेळेस तळ गाठून झालेले आहेत आणि आता कुठे तरंगतात, ते पहिला शिकलेले आहेत, असे मित्र थोडेसे जे आपल्या चॅनलवरती अगोदरपासून जॉईन आहेत ते कमेंटमध्ये कमेंट करत जावा. तुमचे जे एक्सपिरियन्स आहे मार्केटबद्दलचे ते शेअर करत जावा. कारण की जे नवीन लोक येणार आहे किंवा जे लोक बिगिनर आहेत त्यांना त्या कमेंटमधनं काहीतरी शिकायला मिळेल. हे जे माध्यम आहे यूट्यूबचं, हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करा. आता तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघताय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु रेग्युलर व्हिडिओ बघून तुम्हाला काय समजतंय, तुम्हाला काही गोष्टी कळाल्या ते किंवा तुम्ही 2-3 वर्षापासून कंटिन्युअसली फॉलो करताय हे त्या कमेंटमध्ये दिसू द्या. कारण की काय होतं की नवीन लोकांसाठी हा जो बिझनेस आहे स्टॉक मार्केटचा तो खूप अवघड आहे, तो पटकनी न समजणारा आहे. कारण की बघा, प्रत्येक बिझनेसमध्ये थोडासा वेळ द्यावा लागतो. मग तुम्ही कुठलाही बिझनेस करा, हॉटेलचा बिझनेस करा किंवा साधी वडापावची गाडी जरी असली तरी ती गाडीला सेट होण्यासाठी देखील वेळ लागतो. तुम्हाला माहिती आहे वडापावची गाडी एकदा सेट झालं की ती काय लेवलवरती काम करते. ओके, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल सांगतो, किंवा तुमचा भाजीचा जरी धंदा असेल तरी तो बसायला, तो जमायला वेळ लागतो. तितका वेळ तुम्ही मार्केट शिकताना द्यायला पाहिजे. आणि हेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जीव ओतून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की शिका, तुम्हाला ज्याचं समजतंय त्याच्याकडे शिका. ओके, आता बघा, मार्केट चालतं कसं, मार्केटची प्रायजेक्शन बनते कसे, हे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, हे सेटअप काय आहेत, स्ट्रॅटेजी काय आहेत, ओके,
ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइज ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुम्हाला जर वाटतं की बाबा यातनं आपल्याला काही ना काही शिकायला मिळेल, काही ना काही नॉलेज मिळेल, काही ना काही एज्युकेशन मिळेल, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही, मला नाही जमत आहे किंवा मला नाही समजत आहे, तर ते लोक देखील जॉईन करू शकता आणि त्यातनं काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करू शकता. आता असं नाही की तुम्ही एखादी गोष्ट शिकल्या म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये आता एकदम काय बोलतात त्याला, त्या सेक्टरमधले विराट कोहली झाला असं नाही. विराट कोहलीला देखील विराट कोहली होण्यासाठी खूप घाम गाळायला लागलेला आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेप वाईज शिकत जाणं गरजेचं आहे आणि तेव्हा कुठं आपण त्या लेवलला पोहोचू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की बाबा आज उद्या परवा असे जे दिवस आहेत मार्केटचे, हे यातनं आपल्याला एक एक स्टेपवरती जाणं गरजेचं आहे. काही ना काही त्यातनं शिकणं गरजेचं आहे, त्याचा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. ओके, आता तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ जरी बघत असाल तरी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की काही ना काही प्रत्येक व्हिडिओमधून शिकण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्हाला गोष्टी थोड्याशा कन्सेप्ट आहेत थोड्याशा क्लिअर होतील तेव्हा कुठं त्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतील. ओके, सो शिकण्यावर लक्ष द्या. तुम्हाला शिकायची इच्छा नसेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी नाही आहे आणि हे मी क्लिअरली सांगतो. कारण की काय होतं की स्पष्ट बोललं तर लोकांना पटकन समजतं. काही लोकांना त्याचा राग येत असेल, हरकत नाही. तुम्हाला पहिल्या 1-2 वेळेस राग येईल आणि थोडंसं फिरून झाल्यावरती तुम्हाला समजेल की बाबा ही जी व्यक्ती होती ही काय सांगण्याचा प्रयत्न करत होती. आता खूप सारे लोक अगोदरपासून जे आहे ना त्यांना मी जी गोष्टी शेअर करतो किंवा जे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ह्या समजलेल्या आहेत खूप साऱ्या मित्रांना. तर त्या मित्रांनी कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. ओके, तर नक्की याचा विचार करा. आता शनिवार रविवार सुट्टी आहे, तुम्हाला सांगितलंच आहे. सोमवारसाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं ॲनालिसिस करायचं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, हरकत नाही. 2 दिवस सुट्टी, व्यवस्थित बघा. आता व्हिडिओ जर आवडला तरच व्हिडिओला लाईक करा, अन्यथा नका लाईक करू, डिसलाईक करून टाका. का नाही आवडला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण तसं अजून त्याला व्यवस्थित पद्धतीने अजून चेंजेस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहे सबस्क्राईब करतच नाही आहेत, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आता या चार्टवरती तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. टाईम फ्रेम आहे ती 5 मिनिटाची आहे. निफ्टीचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर मार्केटने आज फ्लॅट ओपनिंग दिली होती. छोटासा गॅपडाऊन होता परंतु आपण त्याला कन्सिडर करू शकतो फ्लॅट म्हणून. एक ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट फेलियर आला. ओके, कालचा ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपण इकडे डिस्कशन केलं होतं. येऊ द्या, छोटासा पुलबॅक घेऊ द्या आणि त्याच्यानंतर जर काही प्राइस ॲक्शन होत असेल तर मग काहीसा छोटासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर तो डायरेक्ट ब्रेक झाला, तिकडनं ब्रेकआउट फेलियर आला, खाली आला. खाली येऊन त्यांनी सेलिंगच्या लेवल ब्रेक केल्या निफ्टीने 25,850ची लेवल आणि तिकडनं डाऊन साईडला आला. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल. आजचा जर लो बघितला तर तो आहे 25,718चा आणि ही लेवल आपण कालच डिस्कशन केली होती. कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही कन्फर्मेशनसाठी बघू शकता. ओके, त्या लेवलला इकडे मार्केटने हिट केलं. आता काय झालंय की इकडनं जर बघितलं तुम्ही तर सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतो. फ्रेश लेवल आपण मार्क करूया. ओके, आणि चार्ट आहे थोडासा 1 तासाचा टाइम फ्रेमवरती घेऊन जातो. हा डबल टॉप देखील आपण 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये डिस्कशन केलं. ही एक ट्रेंड लाईन होती, इकडनं डबल टॉप क्रिएट केला. ही एक छोटीशी ट्रेंड लाईन होती, इकडनं 1, 2, 3 आणि 4 सपोर्टची, ती देखील ब्रेक झाली. आता निफ्टी अशा टोकावर येऊन थांबलाय. ही एक इम्पॉर्टंट रेंज आहे. आता काल आपण ही रेंज डिस्कशन केली होती, तुमच्या लक्षात आहे की नाही मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ही रेंज आपण काल डिस्कशन केली होती.
आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती परत जाणार आहे. ही रेंज आपण डिस्कशन केली होती ही आणि या लेव्हलवरती. तर आपण डिस्कशन केलं होतं की ही इतका स्पेस बाकी आहे आणि तितका स्पेस त्याने कव्हर केला आहे. आता तो एका सपोर्टवरती आला आहे. परंतु तो सपोर्ट खूप काही स्ट्रॉंग बघायला मिळत नाही. ओके. ही ट्रेंड लाईन होती. इकडे एक छोटी ट्रेंड लाईन होती आणि हा डबल टॉप. जो हा अप ट्रेंड होता, कुठे ना कुठे डबल टॉप क्रिएट करून निफ्टीने इकडे जी प्राइस ॲक्शन आहे ती निगेटिव्ह दाखवली आहे. ओके. आता निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवली, परंतु इकडे ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही लेवल छोटासा पुलबॅक घेऊन जर ब्रेक होतीये, तर नेक्स्ट सपोर्ट जर बघितला तर तो 25,250चा ओपन होताना दिसतोय. कारण की इकडे आहे एक सपोर्ट 25,500चा, परंतु रिसेंटली सपोर्ट जर बघितला तर 25,250 आहे. म्हणजे आत्ता जर बघितलं तर 25,722. म्हणजे जर सपोर्ट ब्रेक झाला तर पुढचा जो ट्रेडिंगचा वीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. हा एक पूर्ण 1 आवरचा चार्ट आहे निफ्टीचा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आणि थोडासा आपण ओव्हरऑल व्ह्यूचा विचार करतोय. परंतु इंट्राडेमध्ये जर बघितलं तर काय लेवल बनतं ते? राउंड लेवल काय आहे? 25,700. लास्ट टाइम त्या लेवलच्या आसपासने बघा, इकडनं ही लेवल होती. या लेवलवरनं लास्ट टाइम मोठा गॅप अप ओपन झाला होता आणि तिकडनं बुलिश मोमेंटम दाखवलं. त्याच्यानंतर सेलिंग आली. सेलिंग पण त्याच लेवलवरती आली, म्हणजे जो सपोर्ट इकडे होता तो सपोर्टचं काम परत इकडे सपोर्टने केलंय. परत वरती गेला, परत त्याच लेवलवरनं सेलिंग आली आणि परत त्याच लेवलवरती सपोर्ट घेतलाय. म्हणजे आता इकडे ही जी प्राइस ॲक्शन आहे कुठे ना कुठे इकडे डबल टॉप क्रिएट झाला आणि इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट झाले. ते म्हणजे हा थोडासा सपोर्ट काय झालाय, हा थोडासा सपोर्ट कमकुवत झालेला आहे. आता हा सपोर्ट जर ब्रेक होते, म्हणजे 25,700ची जर लेवल ब्रेक होती तर थोडेसे मोठ्या लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतात. ओके. 25,700ची जर लेवल निफ्टी काढतोय सेलिंगच्या साईडला एक पुल बॅक घेऊन, तर डाऊन साईडला काही सपोर्ट ओपन होतं ते 25,640, 25,600 आणि 25,560. साधारण 150 पॉईंटचा डाऊन साईडच्या लेवल ओपन होतं ते निफ्टीमध्ये सपोर्ट ब्रेक होतं ते. ओके. आणि रेजिस्टन्स जर बघितला तर रेजिस्टन्स थोडासा लांब आहे आता, त्यामुळे रेंज थोडीशी मोठी होती. म्हणजे याला जर आता वरती जायचं असेल, निफ्टीला जर काहीसा बुलिश मोमेंटम दाखवत असेल, तर एखादा दिवस या झोनमध्ये येणे कन्सोलिडेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडीशी रेंज देखील मोठी आहे. एक बेस क्रिएट करणं गरजेचं आहे. बेस जर नसेल तर बुलिश साईडला गेल्यानंतर असे ब्रेकआउट फेलियर आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके. सो पुलबॅक नंतर थोडं कन्सोलिडेशन, काहीशी अशी प्राइस ॲक्शन आणि ही प्राइस ॲक्शन काय आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याच्यानंतर 25,820ची जी रेजिस्टन्स लेवल आहे ती ब्रेक होतीये, तर मग हा जो स्विंग आहे हा स्विंगपर्यंत आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु तो स्विंगच्या आधी आपल्याला काही छोटे छोटे रेजिस्टन्स आहे त्याला विचारात घेणं गरजेचं आहे. काय लेवल इकडे बघायला मिळतं ते पुलबॅक कन्सोलिडेशन किंवा पुलबॅक नंतर एक छोटासा रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होती तर 25,876, 25,910, 25,950. फर्स्ट सेकंड थर्ड रेजिस्टन्स, फर्स्ट सेकंड थर्ड रेजिस्टन्स. ओके. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला ओपन होताना दिसतं ते निफ्टीमध्ये. नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर 25,820, 25,700 आत्ताच आपण डिस्कशन केलं. नो ट्रेडिंग झोन इकडे बनलेला आहे. एक दिवस इकडे जर कन्सोलिडेशन झालं आणि काहीसं राउंडिंग असं प्राइस ॲक्शन जर झाली तर मग आपण
25,700ची जी सपोर्ट लेवल आहे, कुठे ना कुठे म्हणू शकतो की ती लेवल निफ्टीने सस्टेन केली, निफ्टीने सपोर्ट घेतला त्या लेवलवरती. आणि मग परत हे ज्या बुलिश लेवल आपण इकडे मार्क केलेल्या आहेत, ज्या रेजिस्टन्स मार्क केलेले आहेत, ते कुठे ना कुठे मार्केट दाखवू शकतं. ओके. गॅप डाऊन जर ओपन होतंय तर पुल बॅक येण्याची पॉसिबिलिटी वाढते. पुल बॅक नंतर जर काही प्राइस ॲक्शन असेल तर मग नेगेटिव्ह साईडला म्हणजे अशा पद्धतीने पुल बॅक येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मार्केट अशा पद्धतीने सेलिंग प्राइस ॲक्शन दाखवू शकतं. गॅप अप ओपन झालं तर हा कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी वाढते, कारण की ही रेंज मग पूर्ण कन्सोलिडेशनमध्ये निगेटिव्ह सिनेरिओ होता. त्याच्यामध्ये गॅप अप ओपन झाला आणि परत फ्रेश लगेच ब्रेकआउट येणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे तो आफ्टर गॅप अप थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना निफ्टी बघायला मिळू शकतो. ओके. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल आणखी बाकी ॲनालिसिस करायच्या. त्यामुळे फक्त निफ्टी झालाय म्हणून व्हिडिओ सोडून जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा, कारण की काय आहे की प्राइस ॲक्शन शिकायची आहे. तर मग ती निफ्टीची असो, बँक निफ्टीची असो, सेन्सेक्स असतो, प्रत्येक इंडेक्समध्ये काही ना काही गोष्टी किंवा काही ना काही स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. ते स्ट्रक्चर एक्सप्लेन कसं केलंय किंवा ते स्ट्रक्चर कसं एक्सप्लेन करता आलं असतं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं तिकडे बघू शकता, हे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. बँक निफ्टीने जी ही मोमेंटम दाखवली होती बघा, 2 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण ही प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती. इकडनं खाली आला होता तर हा सपोर्ट ओपन झाला होता. त्या सपोर्टवरती आज बँक निफ्टी आलेला आहे, म्हणजे 2 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत खाली आला आहे. जे 2 दिवस मार्केट वरती गेलं होतं त्याच 2 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत खाली आले बँक निफ्टी. आणि बँक निफ्टीचा पण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरतीच चार्ट आहे. सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करतोय. 1 तासावरती काय बनते प्राइस ॲक्शन ते समजून घ्या. मोमेंटम पुलबॅक, मोमेंटम पुलबॅक, नवीन हाय ब्रेक केला नाही, परंतु याच लेवलवरती येऊन परत इकडे थोडं कन्सोलिडेशन झालं, म्हणजे ही एक रेंज तयार झाली बघा. इकडनं बुलिश शू सुरू झाला होता, इकडे एक रेंज तयार झाली आहे आणि कुठे ना कुठे ही जी प्राइस ॲक्शन आहे आपल्याला आत्ता तरी स्लाइटली नेगेटिव्ह बघायला मिळते. पॉझिटिव्ह कधी होणार आहे, जेव्हा हा स्विंग हाय ब्रेक होतील तेव्हा मग आपण इकडे कन्सिडर करू शकतो की बाबा आता इकडनं काही ना काही पॉझिटिव्ह किंवा एक ब्रेकआउट मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. परंतु आत्ता जर बघितलं तर आत्ता तो सपोर्टवरती येऊन थांबला आणि सपोर्ट जर ब्रेक होतोय तर मग डाऊन साईडला जे स्विंग इकडे क्रिएट झाले ते थोडेसे येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. आता हा चार्ट टाइम फ्रेम आहे तो 1 तासाचा आहे. थोडासा आपण ओव्हरऑल विचार करतोय वीकचा. परंतु आता जर इंट्राडेचा म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला आपण आणि इंट्राडेचा जर लेवल मार्क करण्याचा प्रयत्न केला तर आजचा जो लो आहे त्याला आपण मार्क करतोय आणि हा स्विंग आणि थोडीशी मोठी रेंज झालेली आहे. तर आपण रेंज नाही तयार केली, मार्केटनी तयार करून दिली. हे रेजिस्टन्स आहे, ही लेवल होती, हा सपोर्ट होता. या लेवलमध्ये मार्केटने मोमेंटम केले काल आणि आज. काय लेवल इकडे बघायला मिळते, 58,032, 57,657 सपोर्ट रेजिस्टन्स. डाऊन साईडचा जर सपोर्ट ब्रेक होतोय हा वाला, तर इकडे छोटंसं एक सपोर्ट आहे रिसेंटली स्विंगचा. हां, त्यानंतर जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर टेक्निकली हा सपोर्ट बनतो. म्हणजे काय होती इकडे रेंज 57,657 नंतर छोटा सपोर्ट आहे नियर 57,484, 57,240 आणि 57,000. ओके, हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. 1 2 3 तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. या पद्धतीने इकडे रेजिस्टन्स तयार झालाय. 58-32 लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे जर याला पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर. आणि जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय नो ट्रेडिंग झोनचा, तर काहीशी इकडे लेवल आपल्याला ह्या लेवल आहेत.
बुलिश साईडला, ज्यांनी रेजिस्टन्सचं रिसेंटली काम केलेलं आहे. रिव्हर्सल रेजिस्टन्स 58,200, 58,300, 58,440. फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला रेजिस्टन्स म्हणून बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग ज्यांची रेंज आहे ती थोडीशी मोठी आहे. एखाद्या दिवस मार्केटने इकडे जर टाइमपास केला तर काही हरकत नाही आहे, बिकॉज एक दिवस मार्केटने थोडं कन्सोलिडेशन केल्यानंतर मग आणखी मार्केटमध्ये आपल्याला ज्या लेवल आहेत त्या आणखी क्लिअर बघायला मिळू शकतात. ओके, गॅप अप गॅप डाऊन थोडंसं इग्नोर केलं तरी हरकत नाही, बिकॉज थोडंसं ट्रॅपिंग मोडमध्ये आत्ता आपल्याला चार्ट बघायला मिळत आहे. ओके, चला सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्सचा आजचा इंट्राडे लो जो की मल्टिपल टाइम सपोर्ट आहे, इकडे पण सपोर्ट आहे, इकडे पण सपोर्ट आहे. रिसेंटली जर बघितलं थोडंसं इकडे अप डाऊन झालं होतं. स्विंग हाय जर बघितलं तर हा स्विंग हाय आहे आणि मार्क केलेली काय इकडे रेजिस्टन्स सपोर्ट मिळालाय. रेजिस्टन्स आहे 84,278 आणि 83,900. सपोर्ट रेजिस्टन्स पुलबॅक घेऊन रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर हे जे स्विंग आहेत हे ओपन होताना दिसू शकतात. काय काय रिसेंट स्विंग आहेत. 84,278 नंतर रिसेंट स्विंग बनतोय 84,527 जो की हा आहे. तिथं हा स्विंग हाय आहे 84,690, 84,900, 85,100. ओके, या लेवलपर्यंत या काही रेजिस्टन्स लेवल इकडे बनताना दिसत आहे. डाऊन साईडला जर बघितलं सपोर्ट जर ब्रेक होते तर रिसेंटली स्विंग लो होता, नंतर राऊंड लेवलवरती इकडे ब्रेकआउट होता, पुल बॅक, नंतर लो. ही लेवल थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे. आता हा इकडनं खूप नेगेटिव्ह आलाय तर एक पुलबॅक नंतर छोटासा इकडे टप्पा आणि टप्प्यानंतर जर 83,900च्या खाली मार्केट निघते तर 83,724, 83,600, 83,417 आणि 83,200. हे काय आहेत, ही रिसेंटली सपोर्ट आहेत, ही छोटे छोटे. ओके, ते रिसेंटली सपोर्ट आपण मार्क केले. ओके, नो ट्रेडिंग झोन थोडंसं मोठं आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडेसे नो ट्रेडिंग झोन थोडेसे मोठे आहे, कारण की रेंज मोठी क्रिएट झाली. इकडे बघितलं तर रेंज आजची पूर्ण मोठी क्रिएट झाली होती. ओके, ओव्हरऑल थोडंसं गॅप अप गॅप डाऊनला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. आता चार्टचं जर बघितलं ओव्हरऑल तर चार्ट आता एका सपोर्टवरती आहे, एका इम्पॉर्टंट सपोर्टवरती येऊन थांबलाय. आता तो सपोर्ट होल्ड करतोय, ब्रेक करतोय, हे आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये बघणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला फ्रायडेचा मास्टर क्लास व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर फ्रायडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. ओके, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.